नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। आज देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर केला। अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक घोषणा केल्या आहेत। यामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील अनेक घोषणा करण्यात आल्या। यामध्ये कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी महाग झाल्या जाणून घेऊया। तर पाहूयात काय स्वस्त होणार। कॅन्सरची औषधं, वैद्यकीय उपकरणं, त्याचबरोबर टीव्हीचे पार्ट, भारतात बनणारे कपडे, मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वाहनं, चामड्याच्या वस्तू, खेळणी, यासोबतच कपडे, घर महाग होणार आहे। तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य योजनेची मोठी घोषणा केली आहे। राज्य सरकारच्या मदतीने ही योजना राबवली जाणार असून देशभरातील 100 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे। कृषी उत्पादन वाढवणे, पीक विविधता, शाश्वत शेती, पंचायत तालुका पातळीवर गोदामांची उभारणी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। या महत्त्वाच्या योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होईल। कमी धान्य उत्पन्न असणाऱ्या जिल्ह्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे। केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखाहून आता 5 लाख रुपये करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। तर पंतप्रधान धनधान्य योजनेची पण घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे। तर कृषी क्षेत्रात आता आत्मनिर्भर भारताचा नारा देण्यात आला आहे। त्यानुसार तेलबिया आणि डाळी उत्पादनात आत्मनिर्भर भारताचा नारा देण्यात आलाय। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।